नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधू भगिनींनो, आज सोमवार दिनांक 15 जून 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 541. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 10 प्रश्नांना मी उत्तर देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे रशीद शेख म्हणून. माझा चॅनल सुरू झाल्यापासून प्रत्येक व्हिडिओ अत्यंत बारकाईने पाहणारे हे ग्रस्त आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना शंका वगैरे काही आली तर ते निश्चितच विचारत असतात किंवा मला काही सूचना देखील करतात. त्यांचा असा प्रश्न आहे की मी जो 540 व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओच्यामध्ये एका शेवटच्या प्रश्नाला एक उत्तर दिलं होतं. त्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं होतं की विधवा बहिणीला निवृत्ती वेतन मिळेल का. तर त्याला सांगितलं होतं की जो निवृत्ती वेतनधारक असेल आणि त्याची बहीण जर विधवा असेल तर त्याला कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार नाही असं मी स्पष्ट केलं होतं. रशीद शेखांचं असं म्हणणं की शासनाने जो 8/2/2024ला एक शासन निर्णय निर्गमित केला आहे त्याच्यामध्ये विधवा मुलीला निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्ती वेतन द्यावं असं म्हटलेलं आहे. तिथे बहिणीला निवृत्ती वेतन द्यायचं असं नाही आहे. प्रश्नकर्त्यांचं म्हणणं काय होतं, विधवा बहिणीला म्हणजे निवृत्ती वेतनधारकाच्या बहिणीला मिळतं का असा त्यांचा प्रश्न होता आणि म्हणून मी नकारार्थी उत्तर दिलं. रशीद शेख यांनी विचारल्याप्रमाणे हे मी स्पष्टीकरण देतो आहे. तरी त्यांना जर काही शंका असेल तर मला त्यांनी जरूर विचारावी. पुढचा प्रश्न आहे, हे एक पशुसंवर्धन खात्यात डायरेक्टली रिक्रूट झालेले अधिकारी आहेत. हे पहा, रिक्रूट झाले सरळ सेवेने 24/9/2013ला. यांचा परिवीक्षण कालावधी झाला 2 वर्षांनी म्हणजे 23 सप्टेंबर 2015मध्ये त्यांचा समाप्त झाला. परंतु त्यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त झाला याचा आदेश काही काढला नाही आणि त्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे 29 ऑक्टोबर 2021ला त्यांच्यावर एक लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई झाली आणि आता त्यांच्याविरुद्ध 13 ऑक्टोबर 2022पासून विभागीय चौकशी प्रत्यक्षात जी सुरू झाली ती झाली 2025मध्ये सुरू झाली आणि अजूनही काही पूर्ण झालेली नाही. आता यांचं असं म्हणणं होतं की परीक्षाविधीन कालावधी समाप्त करावा, पण त्याच्यावर त्यांच्या विभागाने त्यांना उत्तर दिलं की शासनाचा जो 29/2/2016चा निर्णय त्याच्या परिच्छेद 6(2) केलेल्या तरतुदीप्रमाणे आपल्याविरुद्ध एक विभागीय चौकशी आहे किंवा फौजदारी कारवाई आहे म्हणून आपला काही परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करता येत नाही असं त्यांना उत्तर दिलं आहे. तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे डॉक्टर धामणकर म्हणून आहेत. या प्रश्नकर्त्यांचं उत्तर आहे की आता ह्यांनी जे उत्तर दिलेलं आहे ते बरोबर आहे का. मला त्यांनी जर परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करावा असा प्रस्ताव जर विभागाने पाठवला असता तर त्यावेळेसच झाला असता. तर त्याला जबाबदार कोण आहे याबद्दल आणि म्हणून या निर्णयाविरुद्ध मी मॅटमध्ये जाऊ का असं त्यांनी विचारलं. तर हा मुद्दा म्हणून प्रश्न मी सविस्तरपणे सांगतो की परिवीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर त्या 3 महिन्याच्या आत त्या परिवीक्षाधीन कालावधी समाप्त झाला किंवा त्याच्याविरुद्ध कारवाई असेल तर त्या परिवीक्षाधीन कालावधी वाढवला पाहिजे किंवा परिवीक्षाधीन कालावधी एखाद्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध काही तक्रारी वगैरे आल्या आणि विभागीय चौकशी त्याला काढून टाकावं यासंबंधीचा निर्णय 3 महिन्यात घ्यावा अशी कालमर्यादा ह्या 29/2/2016चा जो आहे जो शासन निर्णय आपण उद्धृत केलेला आहे आणि आपल्या विभागाने दिला आहे त्याच्यात परिच्छेद 6(5) म्हटलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला सुचवीन की हा परिच्छेद 6(2) जी तरतूद आहे ती तरतूद दाखवून आपण पशुसंवर्धन संचालकांकडे एक अर्ज करा किंवा आपण क्लास 2 असाल तर शासनाकडे अर्ज करा आणि पशुसंवर्धन आयुक्तांकडे पाठवा. त्याला जर उत्तर दिलं गेलं नाही तर आपण मॅटमध्ये जरूर जा. मॅटमध्ये आपल्या बाजूने निर्णय होईल. हा मी सविस्तर का सांगितलं, अनेक बाबतीमध्ये अनेक विभागामध्ये हा जो परिवीक्षाधीन कालावधी असतो तो वेळेवर समाप्त केला जात नाही. शासनाने सांगितलं की 3 महिन्यामध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. 2-2, 3-3 वर्ष परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण होत नाही आणि मग या प्रश्नकर्त्यांच्या बाबतीत जसं झालं एखादी विभागीय चौकशी झाली तर त्या कारणावरून त्याचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त झाल्याचं प्रमाणपत्र दिलं जात नाही. हे चुकीचं आहे म्हणून मी हे सविस्तर उत्तर दिलं. तर डॉक्टर धामणकरांना आणखीन काही शंका असेल तर विचारा, पण जरूर एक आपण रिप्रेझेंटेशन करा.
त्याला जर नकारार्थी उत्तर झालं किंवा उत्तर मिळालं नाही तर आपण मॅटमध्ये जरूर जा. अधिक काही शंका असेल तर मला जरूर विचारा. प्रश्न क्रमांक 3 हे अविनाश म्हणून आहेत. हे नोकरीला लागले आहेत आणि यांना उच्च शिक्षण अजून घ्यायचं आहे आणि जे मुक्त विद्यापीठ आहे तिथे तिथल्या ज्या परीक्षा असतात त्या द्यायच्या आहेत. आता म्हणून त्यांनी काय केलं, एक अर्ज कार्यालय प्रमुखांकडे दिला. आता कार्यालय प्रमुख म्हणतात की अशी परवानगी देण्यासंबंधी काही शासन निर्णय आहे का. आता खरोखर अशा जे शासन निर्णय मागणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांनीच आपल्या विभागाकडून तो शासन निर्णय किंवा परिपत्रक मागून घ्यायला पाहिजे. हे मान्य आहे की शासकीय कर्मचारी हा 24 तास शासकीय कर्मचारी असतो. त्याला त्याच्या असताना कुठे दुसरीकडे नोकरी किंवा काही करता येत नाही. परंतु या ठिकाणी जर तो आपल्या परीक्षा देतो आहे, ती जी नाशिकला जे विद्यापीठ आहे आपलं मुक्त विद्यापीठ, तिथून जर प्रशिक्षण घेत असेल तर त्याला ही परवानगी दिली पाहिजे. हे देताना फक्त काय पाहायला पाहिजे की त्याला अशी जर परीक्षेची किंवा कोर्स पूर्ण करायची परवानगी दिली तर त्याची जी कार्यालयीन कामं असतील ती कार्यालयीन कामाची जबाबदारी पार पाडताना कुठला अडथळा निर्माण होत नाही. असं असलं तर कार्यालय प्रमुखांनी निश्चितच अशी परवानगी दिली पाहिजे. कारण एखाद्या कर्मचाऱ्याची जर त्याला पदवी मिळाली किंवा काही अधिक उच्च शिक्षण घेतलं तर त्यामुळे त्याची कार्यक्षमता अधिक वाढेल आणि म्हणून अशी परवानगी देणे जरूर आहे. अर्थात पटकन मला ह्याच्या सामान्य प्रशासन विभागाचं परिपत्रक मिळालं नाही, पण या ठिकाणी मला ब्युरो ऑफ इकॉनॉमिक्सचे डायरेक्टर आहेत, त्यांनी एक सर्वांना परिपत्रक जे पाठवलेलं आहे की ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी एक अर्ज करावा. त्या पद्धतीचं जे सर्क्युलर काढलं आहे ते सर्क्युलर मी या त्या गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे. मी अविनाशना सांगेन अविनाना की तुम्ही हे डाउनलोड करून घ्या आणि आत्ता मी जे स्पष्टीकरण मिळेल त्याच्या आधारे एक आपण रिप्रेझेंटेशन तातडीने द्या. नाही जर त्यांनी काही केलं तर मग पुढे काय आपल्याला कारवाई करायची ते ठरवता येईल. चला प्रश्न क्रमांक 4 हे प्रश्न हे गट 3चे कर्मचारी आहेत. 2023 यांच्याकडे क्रिमिनल केस आहे म्हणून ते निलंबित झाले होते. आता त्यांची पुनर्स्थापना झालेली आहे, परंतु त्यांना जे शासकीय गव्हर्मेंट क्वार्टर्स जे आहे शासकीय निवासस्थानाची जर मागणी केली तर त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल केस आहे म्हणून काही देता येत नाही असं सांगतात. तर मी आपल्याला ते ओरली सांगत असतील तर एक आपण आपल्याला याच्यासाठी एक रिप्रेझेंटेशन द्या, एक निवेदन सादर करा आणि मग त्यांचं जे काय उत्तर येईल त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल. पण एखाद्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी किंवा क्रिमिनल केस बनवून आहे म्हणून त्याला जर त्याच्या ज्येष्ठतेप्रमाणे म्हणजे जी क्वार्टर्स मिळवण्याकरता जी ज्येष्ठ आहे त्याच्याप्रमाणे त्याला क्वार्टर असेल उपलब्ध तर त्याला द्यायला पाहिजे, त्याला कुठलाही प्रतिबंध नाही. आपण रिप्रेझेंटेशन द्या आणि नाही दिलं तर मग मला निश्चितच संपर्क साधा. पुढचा प्रश्न आहे हे दिव्यांग कर्मचारी आहे. यांचं म्हणणं दिव्यांग कर्मचारी असतील तर त्यांना पदोन्नतीसाठी सेवा ज्येष्ठतेनुसार मागणी करू शकता येते का? जरूर करा. फक्त आपल्याला जे पदोन्नतीचं पद आहे ते पदोन्नतीची जी कार्य जी आहेत ती पार पाडण्याची आपल्याकडे क्षमता म्हणजे आपल्याला जो दिव्यांगत्व आहे त्याच्यामुळे जे पदोन्नतीचं पद आहे त्या पदाची कार्य पाडण्यासाठी अडथळा येईल का असा जर नसेल तर आपण जरूर त्याच्यासाठी अर्ज करा आणि मग जर मी म्हणतो त्याप्रमाणे जर असेल तर आपल्याला निश्चितच पदोन्नतीसाठी विचार करावा लागेल. आपण रिप्रेझेंटेशन द्या, पुढं काही नाही झालं पण मी सांगितलं त्याप्रमाणे याची खात्री करा. अर्थात अदरवाईज दिव्यांगांसाठी 4 पदं जी असतात ती पदोन्नतीसाठी त्याच्यामध्ये आहेतच, पण पदोन्नतीसाठीची पदं निराळी असतीलच, पण या पदांसाठी देखील आपलं दिव्यांगत्व जर आड येत नसेल तर आपल्याला सेवा ज्येष्ठतेमध्ये पदोन्नती मागता येईल. चला पुढचा प्रश्न करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे विभागीय नंबर द्या, त्यांची विभागीय चौकशी सुरू होणार आहे. बंधू भगिनींनो, मी किती वेळा सांगितलं की मी माझा नंबर अनेक वेळा दिला. आपण कर्मचारी मित्र आणि व्हिडिओ अधिकारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण व्हिडिओ ऐकले तर त्या व्हिडिओ जर ऐकले तर आपल्याला लक्षात येईल. पण पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मी दर मंगळवारी यशदा या संस्थेमध्ये मोफत सल्ला देण्यासाठी उपलब्ध असतो आणि तिथे देखील मी फोनवर उपलब्ध असतो फक्त मंगळवारी. ते कुठल्या वेळामध्ये 1 म्हणजे 11 वाजते 1 या दरम्यानमध्ये मी फोनवर उपलब्ध असतो. तिथला फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 02025608198. पुन्हा एकदा फोन नंबर सांगतो 02025608198. या दूरध्वनीवर मंगळवारी
जेव्हा कार्यालयाला सुट्टी नसेल, आता या मंगळवारी सुट्टी नाही आहे, त्यामुळे सकाळी 11 ते 1 या दरम्यान मला फोन करा. चला, प्रश्न क्रमांक 7. हे प्रश्नकर्ते आहेत ज्यांचं शिपाई पदावरून यांची प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून पदोन्नती झाली. आणि मग मला वाटतं हे सेवानिवृत्त झाले आणि मग यांनी सांगितलं की मला रजा रोखीकरण मागितलं. तर ह्यांचं असं म्हणणं की हे प्रयोगशाळा सहाय्यक पदावरून आणि प्रयोगशाळा सहाय्यक जे असतील तर त्यांना ते व्हेकेशन डिपार्टमेंटमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांना रजा रोखीकरण नाकारलेलं आहे. तर मी आपल्याला एवढंच सांगेन की ह्यांनी जी कारवाई नाकारलेली आहे ते चुकीचं आहे. तर त्यामुळे आपण जे शिपाई पदावर होतात त्या कुठल्या काळात होतात आणि ज्या शिपाई पदाला ते काही व्हेकेशन डिपार्टमेंटमध्ये येत नाही शिपाई पदात, आणि त्यामुळे तिथे त्याला निश्चितच रजाई मिळू शकते आणि रजा रोखीकरण देखील मिळू शकतं. आणि म्हणून किती रजा आपण शिपाई पदा असताना आपल्याला झालेली आहे ते आपण लक्षात घ्या आणि एक रिप्रेझेंटेशन द्या. आणि त्यांनी जर नाकारलं, लेखी दिलं, तर मग माझ्याशी संपर्क करा, पण आधी सविस्तर निवेदन द्या, मग मी आपल्याला मॅटमध्ये जाण्याच्या दृष्टीने विचार करता येऊ शकेल. प्रश्न क्रमांक 8. यांचं म्हणणं, मी एक व्हिडिओ केला होता समुपदेशनाद्वारे बदली, आणि ह्याच्याकरता त्यांना म्हणतो आहे की मी जो व्हिडिओ केला होता 220 व्हिडिओ, त्या व्हिडिओवरच या प्रश्नकर्त्यांनी प्रश्न विचारला आहे की तो GR जो आहे 9 एप्रिल 2022चा तो उपलब्ध करून द्यावा. तर मी आपल्याला सांगतो की हा जो GR आहे 9 एप्रिल 2022चा तो गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ 220 सोबतच दिलेली आहे. त्या लिंकच्या आधारे तो आपण ओपन करा आणि डाउनलोड करून घ्या. प्रश्न क्रमांक 9. विभागीय चौकशी पूर्ण करून 1.5 वर्ष झालं, पण अजूनही काही त्याच्यावर निर्णय नाही, फाईल बंद केली नाही, काय करावं? आपण एक रिप्रेझेंटेशन द्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं, एक 10 जून 2025ला मी एक व्हिडिओ केलेला आहे आणि तो व्हिडिओ क्रमांक आहे 477. याच व्हिडिओच्या बरोबर शासनाने 2025मध्ये एक प्रत्येक चौकशीचे टप्पे दिलेले आहेत आणि त्या चौकशीच्या टप्प्यामध्ये असं म्हटलं आहे की चौकशी अहवालावर एकदा प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर 1 महिन्याच्या आत त्याच्यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. आता आपल्यामध्ये आपण म्हणताय विभागीय चौकशी पूर्ण झाली, पण चौकशी अहवाल दिला गेला किंवा नाही याचा उल्लेख नाही. पण कदाचित जर चौकशी अहवाल दिला गेला असेल तर त्या चौकशी अहवाल जो सादर केला असेल त्याच्यावर 1 महिन्याच्या निर्णय घेण्याची जबाबदारी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची आहे. तेव्हा मी आपल्याला एवढंच सांगेन की हा 10 जून 2025चा जो शासन निर्णय जो व्हिडिओ 477 सोबत दिला आहे तो एकदा पहा आणि एक रिप्रेझेंटेशन द्या, आणि जर त्याच्यावर नाही दिलं तर मग पुढे काय करायचं या दृष्टीने विचार करता येईल. चला, शेवटच्या प्रश्नावर करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की 30 जूनला सेवानिवृत्त झाल्यानंतर 1 जुलैची काल्पनिक वेतनवाढ द्यावी असा शासनाने निर्णय काढला आणि त्याच्यावर मी व्हिडिओ देखील केला. पण आता या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे जो 31 डिसेंबरला रिटायर असेल तर त्याला काल्पनिक वाढ 1 जानेवारीची मिळेल का? तर 31 डिसेंबरला जो सेवानिवृत्त आहे त्याला देखील काल्पनिक वेतनवाढ मिळेल. अर्थात 31 डिसेंबरच्या पूर्वी त्याची 1 वर्ष सेवा झाली असली पाहिजे तर मिळेल. आणि हा जो 31 डिसेंबरचा जो शासन निर्णय आहे तो मी एक व्हिडिओ केला आहे, व्हिडिओ क्रमांक 511. आणि त्या व्हिडिओच्या सोबत हा जो 31 डिसेंबरला देखील रिटायर होणाऱ्याला काल्पनिक वेतनवाढ द्यावी यासंबंधीचा तो निर्णय आणि त्याच्यावरचा जो GR निघालेला आहे तो देखील त्याच्यासोबत जोडलेला आहे. तर तो आपण पाहावा. मित्रांनो, मगाशी सांगितल्यामुळे 10 प्रश्नांची उत्तर दिली. आता येथेच थांबतो. पुन्हा आपण भेटूच एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.